दिसते। महाराष्ट्रामधली आणखीन एक महत्त्वाची जागा हेमंत गोडसे यांना पिछाडी मिळणार असेल तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का। राष्ट्रवादी काँग्रेसला जागा जाणार की शिवसेनेला अशी चर्चा होती। प्रणिती शिंदे यांना आघाडी मिळताना दिसते। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपला हा मोठा धक्का। राम सातपुते हे पिछाडीवर असलेले दिसतात। बीडमध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर, बजरंग सोनावणे यांची आघाडी, पंकजा मुंडे यांची पिछाडी। रावसाहेब दानवे जालन्यामध्ये आघाडीवर आहेत। जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे रेकॉर्ड करतील जर यावेळेस निवडून आले तर। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आघाडीवर, बारामतीमधली काटेकी टक्कर। एखाद्या फेरीमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर राहतात, पुढच्या फेरीमध्ये सुनेत्रा पवार आघाडीवर राहतात। सुप्रिया सुळे आत्ता मात्र पिछाडीवर। शिरूर लोकसभा मतदारसंघ अमोल कोल्हे यांची आघाडी। त्यामुळे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांवर वेगवेगळी चित्र दिसतात। बीडमधलं काहीसं धक्कादायक चित्र, पंकजा मुंडे यांची पिछाडी, बजरंग सोनावणे तुतारीच्या चिन्हावर लढतायत, त्यांना आघाडी मिळताना दिसते। सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेचा बनलेला हा मतदारसंघ, पण सुप्रिया सुळे यांना मात्र पिछाडी। पुन्हा एकदा महाराष्ट्राचं चित्र बघूयात। भाजप 14 जागांवर आघाडीवर, शिवसेना शिंदे गटासाठी थोडीशी समाधानाची बाब। आघाडीवर असलेल्या मतदारसंघांपैकी एकाची संख्या वाढली, 5 जागांवर आघाडी। शिवसेना ठाकरे गट 15 जागांवर आघाडी। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये 6 जागांवर आघाडी मिळताना दिसते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 4 जागांवर आघाडी आहे। त्यामुळे महायुतीची टॅली आहे 19 तर महाविकास आघाडीचा आकडा आहे 24। भाजप 228 जागांवर आघाडीवर, आकडा वाढलाय 229 झालाय। एनडीए 262 जागांवर आघाडीवर। इंडिया आघाडी 168 जागांवर आघाडीवर। काँग्रेस 75 जागांवर तर भाजप इंडिव्हिज्युअली 230 जागांवर आघाडीवर आहे। 452 लोकसभा मतदारसंघांचे निकाल हाती आलेत। आता 100 पेक्षाही कमी जागांचे निकाल हाती येणं बाकी आहे। फक्त 90 जागांचे निकाल हाती येणं बाकी आहे। 90 जागांचे कल हाती येणं बाकी आहे। पण जे कल आत्ता हाती आलेले आहेत त्यानुसार भाजप आघाडी घेताना दिसते, पण बहुमताच्या आकड्यापासून भाजप आणि एनडीए अजूनही लांब आहेत। एनडीएचा आकडा मात्र बहुमतापासून खूप लांब नाहीये। 264 जागांवर एनडीएनं आघाडी घेतली आहे। भाजपची आघाडी मात्र 231 दिसते। 400 पार भाजपचा नारा खरा होणार का? आत्ताचे जे कल आले तिथे तरी हे चित्र काहीसं कठीण दिसतंय। 231 जागांवर भाजपची आघाडी आहे, 264 जागांवर एनडीएची आघाडी आहे। एनडीए बहुमतापासून फक्त काही जागा दूर आहे, फक्त 8 जागा दूर आहे। 272 हा बहुमताचा आकडा आहे। एनडीएनं 264 चा आकडा गाठलेला आहे। पुढच्या काही क्षणांमध्ये एनडीएची प्रगती अशीच राहिली तर 272 चा आकडा एनडीए क्रॉस करेल। पण भाजपनं व्यक्तिगतरित्या 231 चा आकडा पार केलेला आहे, तर इंडिया आघाडीनं 172 चा आकडा पार केलेला आहे। काँग्रेसची प्रगती बरीच होताना दिसते। 79 जागांवर काँग्रेस आघाडी घेताना दिसते। काँग्रेससाठी ही अत्यंत समाधानाची बाब। 52 जागांवरून काँग्रेस किती प्रगती करणार याकडे सुद्धा लक्ष आहे। 78 जागांवर काँग्रेसची आघाडी तर 232 जागांवर भाजपची आघाडी। पुन्हा